आणि सुजयदादा विखे आणि आमचे प्रभावदादा दोघं जर एकत्र जर आले तर उलट चांगलं आहे, तालुक्याचा विकास होईल. जो तालुका भागात झाला आपण मंत्री होते ना प्राजक्त तनपुरे. पण त्या टायमाला 2.5 वर्षाचा काळ आला ना. सरकार त्यांचं होतं 2.5 वर्ष राहिलं. त्याच्यावर मंत्री राहणं खूप मोठं आहे ना. कामं केले प्रभावदादाने आमच्या. कोण नाही म्हणत. म्हणताय आता बीजेपीत गेल्यावर अजून विकास होईल. नाही विकास तर व्हायलाच पाहिजे ना. सरकार जर त्यांचं आहे. हे नगरपालिकेचे रस्ते नाहीत, तुम्ही आपण नाही जे होतील उभे ना. आता होतील कामं होणारच आहे ना. मंत्री असताना का कामं झाली नाहीत? मला एक सांगा, त्या टायमाला प्रशिक्षक होतं ना नगरपालिकेवर दादा नगर शब्द दिलाय तिने. आणि दादा शब्द दिलाय तिने काय शब्द दिले? काही विकास काम करून देऊ म्हणून. नाही, शेवटी हा बाय एकमेकावर विश्वास ठेवलाच पाहिजे आणि स्वस्वरूप जग चालते. त्याच्यामुळं दादांनी जो निर्णय घेतला तो एकदम योग्य घेतलेला कधी आहे. जातील भाजपमध्ये? आता भाजपमध्ये गेले किंवा नाही गेले हा फरक नाही पडत. पण जातील की नाही? ऐका ना, गेले तरी चांगलंच आहे, नाही गेले तरी चांगलंच आहे. आम्ही फक्त प्रायदा दादा तनपुरे आणि विखे पाटलांच्या पाठीमागे आहे. राजकारणात अशी डील करणाऱ्या लोकांना लोक निवडून देतील का? तुम्हाला एक सांगू का, पर्याय नाही याच्याशिवाय. आता लोकांना पर्याय आहे ना. नाही लोकांना पर्याय आहे हो. आडून भाजपची मदत घेणाऱ्या उमेदवाराच्या मागं किंवा नेत्याच्या मागं उभं राहण्यापेक्षा डायरेक्ट भाजपच्या मागं लोक उभी राहतील ना. आता तुम्हाला एक सांगू का, बाय दादांना मानणारा गट किंवा विखे पाटलांना मानणारा गट हे बरोबर आहे. नगर जिल्ह्याचं राजकारण मी तुमच्या माहिती का सांगतो, 20, 25, 30 वर्षापूर्वी विखे पाटील, थोरात आणि तनपुरे साहेब जर एकत्र आले असते तर आजचा मुख्यमंत्री या आपल्या जिल्ह्यातला असता. एक तर विखे असता नाही तर तनपुरे असता नाही तो थोरात असतं. हे लक्षात घे. हे आपण आपल्या हाताने धोंडा मारून घेणं आता आणि करायचं का मुख्य- फिरवणं, आता याच्यातच राजकारण झालं यांचं. आता करायचं का मुख्यमंत्री? करायचं ना. आपलं काय विखे पाटील जर झाले तर त्या आनंदाची. थोरातांना घ्यायला लागेल ना मग बरोबर. थोरात येतील ना संघ. त्याला काय फरक का बीजेपीत थोरात? येतील ना. कोण नाही आणत.